भिवंडी महानगर पालिका के चुनावी इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि भाजपा ने बिन विरोध यहाँ पे चुनाव जीता है। बता दें कि भिवंडी के प्रभाग नंबर 17 ब से सुमित पाटिल ने यहाँ पे उम्मीदवारी दाखिल की थी, पर आपको बता दें कि उनके सामने 6 उम्मीदवार यहाँ पे खड़े थे, जबकि 2 उम्मीदवारों का फॉर्म यहाँ पे अवैध ठहरा दिया गया था किसी फॉर्म में खामियां की वजह से। और बता दें कि जो 4 उम्मीदवार बचे थे उन्होंने सुमित पाटिल पे भरोसा दिखाकर उनको यहाँ पे बिन विरोध यहाँ पे चुनाव जिताया। बता दें कि इसी दौरान बता दें कि इस वक्त हम मौजूद है भिवंडी के मानसरोवर इलाके में पुरुषोत्तम गौरी शंकर बंगले के पास, जो सुमित पाटिल का घर है। बता दें कि वहाँ पर अभी भाजपा के कार्यकर्ता यहाँ पे धीरे धीरे आ रहे हैं, उनको बधाइयाँ दे रहे हैं। और इससे पहले बता दें कि जब ये खबर यहाँ पे सुचारू रूप से मालूम पड़ा लोगों को, तो जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस, उन्होंने यहाँ पे स्वयं फ़ोन करके सुमित पाटिल को यहाँ पे बधाई देते हुए दिखाई दिए। और बता दें कि भाजपा के जितने भी कार्यकर्ता है धीरे धीरे बंगले के पास आ रहे हैं, पटाखों के साथ यहाँ पे जयघोष हो रहा है और सुमित पाटिल को बधाइयाँ देते हुए नजर आ रहे हैं। बता दें कि इस दौरान आज यहाँ पर भिवंडी के महानगर पालिका के इतिहास में पहली बार ये ऐसा कारनामा हुआ है। और इसी के दौरान बता दें कि एक अलग माहौल यहाँ पे देखने को मिल रहा है पुरुषोत्तम बंगले के पास। हमारे चैनल से बातचीत करते हुए सुमित पाटिल ने क्या कहा, आइए देखते हैं। दीपक विश्वकर्मा, स्पीड न्यूज भारत, भिवंडी। आपल्या आशीर्वादाने भिवंडीमध्ये आपलं खातं उघडलं, सुमित आपला बिनविरोध निवडून आला। अरे वाह वाह वाह, खूप खूप अभिनंदन। थँक्यू थँक्यू। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। भिवंडीमध्ये पहिल्यांदा झाला असं बिनविरोध। यस 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 यस। सुमितला फोन देतो। हा विजयाचा रथ शेवटपर्यंत न्या आता। यस यस यस। सुमितला फोन देतो होईल। आहे का? आहे भाऊ नमस्कार। नमस्ते, खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद भाऊ, धन्यवाद, तुमच्या आशीर्वादाने झाला सगळं। तुम्ही इतिहास केला। थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू। एक मिनिट। थँक्यू भाऊ, थँक्यू। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या आशीर्वादाने सुमित पाटिल यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली। आणि आज मी त्याच्या प्रभागातील जनतेला धन्यवाद देईन। या जनतेच्या आशीर्वादाच्यामुळे त्याच्यासमोर 6 लोकांचे फॉर्म होते, 2 फॉर्म बाद झाले आणि बाकीच्यांनी माघार घेऊन सुमित पाटिल यांना पुन्हा एकदा पद्मानगरमध्ये प्रभाग क्रमांक 17 ब मधून जनतेची सेवा करण्याची संधी दिली। त्याबद्दल त्या सगळ्याच सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने कोऑप्शनमध्ये असतानाही आणि मागच्या सभागृहात निवडून आल्यानंतरही सुमित पाटिल यांनी जे विकासाचं काम केलेलं आहे पद्मानगरमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे। पद्मानगरच्या गल्ल्या सगळ्या काँक्रिटीकरणाच्या झालेल्या आहेत आणि म्हणून जनतेचा विश्वास त्याच्यावर प्रचंड निर्माण झालेला आहे। आणि त्या विश्वासाचं फळीत आणि त्या विश्वासाचं बक्षीस आज पुन्हा एकदा आशीर्वादाच्या रूपाने सुमितला मिळालं। आणि त्याच्यासमोर अर्ज भरलेल्या सगळ्याच उमेदवारांनाही असं वाटलं की सुमित पाटिलला पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचे फॉर्म माघार घेतले। हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर हा पहिला असा निर्णय आहे की कुठल्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे आणि तो मान सुमित पाटिल यांना मिळाला, भारतीय जनता पक्षाला मिळाला। त्याबद्दल निश्चितपणाने जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनीही फोनवर सुमित पाटिल यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की भिवंडीमध्ये तुम्ही इतिहास घडवला, कारण नगरपालिका असताना एकदा बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले होते, पण आता महापालिका झाल्यानंतर कोणीच निवडून आला नव्हता। हा विजयाचा रथ असाच 15 तारखेपर्यंत चालू राहील आणि भारतीय जनता पार्टी सहकाऱ्यांच्या सोबत महायुतीच्या सोबत निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवण्यासाठी येत्या 15 दिवस सतत प्रयत्न करून भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्यासाठी मेहनत करेल। महापालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळी भौगोलिक परिस्थिती भिवंडीची माहिती आहे। भिवंडीच्या या भौगोलिक परिस्थितीवरून काही भाग असा आहे की जिथे इतर उमेदवार उभे राहू शकत नाही आणि काही भाग असा आहे की तिथे इकडले उमेदवार उभे राहू शकत नाही। त्यामुळे दोन्हीकडे ती समस्या आहेच आणि म्हणून आता महायुती झालेली आहे। महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या महायुतीच्या निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे।
मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या 19 जागा निवडून आल्या होत्या, एक आमच्यासोबत एक अपक्ष होता म्हणजे 20 जागा आणि शिवसेनेच्या 11 जागा होत्या. 31 जागा ह्या महायुतीच्या मागच्या वेळेला निवडून आलेल्या होत्या. आता निश्चितपणाने दोन्ही पक्षांची ताकद वाढलेली आहे आणि या वाढलेल्या ताकदीचा फायदा 45-46 नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत होईल असा मला विश्वास आहे. आणि कसं बघता असा आपण जो प्रश्न उपस्थित केला तर निश्चितपणाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांनी मागच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं काम भिवंडी शहरामध्ये प्रचंड मोठं काम आहे. सगळ्या क्षेत्रात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम केलं. त्यानंतर मधल्या काळामध्ये विकास थांबला होता. नंतर पुन्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, तेव्हा पुन्हा फंड यायला सुरुवात झाली. आता देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाच्या माध्यमातून त्यांनी जो विश्वास भिवंडी शहराच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे. कारण मागच्या 5 वर्षात भिवंडी शहरात प्रचंड निधी विकासासाठी आला आणि म्हणून भिवंडीच्या जनतेला आता अपेक्षा निर्माण झालेली आहे की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा या ठिकाणी जर महापौर आपण बसवला तर भिवंडी शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातनं कायापालट होण्यासाठी निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची दोघांची मदत होईल. आणि म्हणून आपल्याला जरी मनामध्ये शंका असली तरी आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही, महायुतीची सत्ता निश्चित या शहरावर बसेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय निवडणूक प्रमुख इथले आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मी या भिवंडी महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 17 या ठिकाणी बिनविरोध झालेलो आहे. याचं कारण एवढंच की लोकांनी दाखवलेला विश्वास आणि मागच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली 2017ची त्यावेळेस देखील भिवंडी शहरामध्ये सर्वात जास्त मतं ही मला मिळाली जनतेच्या आशीर्वादाने. तर आज आनंद आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि मला आनंद होतो की आजच्या दिवशी वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने खाता हा भिवंडी शहरामध्ये खोललेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आताच फोनवर मला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलं की जी आता विजयाची घोडदौड आहे ती विजयाची घोडदौड अशीच भिवंडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची चालू राहील. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं देखील मी धन्यवाद देतो की त्यांनीही या महायुतीसाठी प्रचंड मेहनत भिवंडीसाठी घेतली आणि महायुती घडवून आणण्याचं खरं काम त्यांनी केलं. आणि आज आनंद होतो की महायुती म्हणून मी निवडून आलो आणि लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्यासमोर जे उमेदवार होते करीबन 6 उमेदवार माझ्यासमोर उभे होते, त्याच्यातले 2 उमेदवार बाद झाले. चौघांनी मला विकासाच्या जोरावर समर्थन दिलं आणि त्यांना समजलं की पद्मानगरमध्ये आज कोणी विकास करू शकतो तर सुमित पाटील करू शकतो आणि भारतीय जनता पार्टी करू शकते, शिवसेना करू शकते. म्हणून या सर्व उमेदवारांनी मला सहयोग केलं, मला सपोर्ट केला आणि मला बिनविरोध निवडून दिलं. उबाटाचे उमेदवार होते त्यांचा बाद फॉर्म याच्यासाठी झाला ती कास्ट व्हॅलिडिटीची पावती त्यांच्याकडे नव्हती आणि ती कोणी ऑब्जेक्शन न घेता माननीय आरो इथले यांनी तो फॉर्म बाद केला. आनंद प्रचंड आहे कारण की भिवंडी शहरामध्ये प्रथमच बिनविरोध ही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरचा मान मला मिळाला आणि हा मान जनतेचा आहे, हा मान पद्मानगरचा आहे असं मला वाटतं. स्पीड न्यूज भारत.